तिसरा साबणाचे बुडबुडे. पाठाचं नाव आहे साबणाचे बुडबुडे. इयत्ता तिसरीचा हा तिसरा पाठ आहे. तर या पुस्तकामध्ये या पाठामध्ये सुरुवातीला आपल्याला एक मुलगा आणि एक मुलीचं चित्र दाखवलेलं आहे आणि ते बादलीमध्ये कसले तरी बुडबुड्यांचा खेळ खेळत आहे. चला तर मग बघूया आपण. तर हे मुलं नेमकं कोणता खेळ खेळत आहे, तर हा कोणता खेळ खेळत आहे हे आपल्याला वाचल्यानंतर समजेल, हो की नाही. चला तर मग आपण वाचूया. आर्या आणि विवान दोघेही एकमेकांच्या शेजारी राहत होते. एके दिवशी आर्या म्हणाली, विवान, आज आपण बुडबुडे तयार करूया का? विवान घरातून शिल्लक राहिलेल्या साबणाचे तुकडे घेऊन अंगणात आला. त्याने पाण्याच्या बादलीत साबणाचे तुकडे टाकले. साबणाचे पाणी तयार झाले. सूर्यप्रकाशामुळे पाणी चमकू लागले. विवानने हलकी फुंकर मारून बुडबुडे हवेत उडवले. हवेत रंगीबिरंगी बुडबुडे तरंगू लागले. आर्या आनंदाने उड्या मारत म्हणाली, अरेच्चा, हे तर इंद्रधनुष्याच्या रंगांचे बुडबुडे आहेत. तिने एक बुडबुडा बोटाने हलकेच फोडला. हे पाहून दोघेही खूप हसले. बघा, या पॅरेग्राफमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे, ही जी एक मुलगा आणि एक मुलगी चित्रामध्ये आपल्याला दिसत आहे, तर तिचे नाव होते विवान आणि मुलीचे नाव होते आर्या. ही जी मुलगी होती तिचं नाव काय होतं? आर्या. आणि मुलाचं नाव काय होतं? विवान. विवान. आणि दोघेही एकमेकांच्या शेजारी राहत होते. मग एके दिवशी आर्या काय म्हणाली, विवान, आज आपण बुडबुडे तयार करूया का? असं आर्याने कोणाला विचारलं? कोणाला विचारलं? विवानला विचारलं. आर्याने विचारलं. काय विचारलं बरं? आपण बुडबुडे तयार करूया का? मग विवानचा होकार आला आणि विवान लगेच घरातून जे काही शिल्लक राहिलेले साबणाचे तुकडे, तुमच्या घरात पण राहत असतील साबणाचे तुकडे, राहतात का? तर साबणाचे तुकडे घेऊन विवान अंगणात आला. अंगणात म्हणजे कुठे? बाहेर, ओट्यावर किंवा बाहेर मोकळी जागा असते की नाही, घरासमोरची मोकळी जागा, आपण तिथे खेळतो, अंगणामध्ये रांगोळी काढतो, हो की नाही? काढतो की नाही रांगोळी? मग त्या अंगणामध्ये तो आला आणि त्याने पाण्याची बादली पण सोबत घेऊन आला बरं का. काय आणली? पाण्याची बादली आणली आणि त्याने साबणाचे तुकडे बादलीमध्ये टाकले आणि बादलीमध्ये अजून पाणी पण होतं भरलेली. आणि मग साबणाचे पाणी तयार झाले, कारण साबण टाकल्यामुळे पाणी कसं झालं? साबणाचं. आणि मग साबण पाण्यात टाकल्यानंतर काय तयार होतो? तुम्ही पाहिलाय का कधी? साबण किंवा आपली निरमा पावडर असते तर काय तयार होतो? बरोबर, साबणाचा फेस तयार होतो. आणि फेस तयार झाल्यानंतर वरून तर सूर्यप्रकाश येत होता. सूर्यप्रकाश म्हणजे सूर्याची किरण, सूर्यप्रकाश म्हणजे ऊन. ऊन मिळतं की नाही आपल्याला सकाळी, तर ते ऊन, त्या उन्हामुळे पाणी चमकायला लागले. काय व्हायला लागले? सूर्यप्रकाशामुळे पाणी कसं दिसायला लागलं? चमचम दिसायला लागलं, चमकायला लागलं. सर्व मुलांनी इकडे लक्ष द्या, बडबड करायची नाही. मग विवानने हलकी फुंकर मारून बुडबुडे हवेत उडवले. बघा, त्याचे बुडबुडे तयार झाले होते साबणाचे. काय तयार झाले होते? साबणाचे बुडबुडे. आणि त्याने फुंकर मारली. कशी मारतात बरं फुंकर? मारून दाखवा. बरोबर बरोबर, अशीच फुंकर त्या बुडबुड्यांवर मारली आणि हवेमध्ये ते बुडबुडे तरंगू लागले. इकडे तिकडे पसरले ते बुडबुडे. असे गोल 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 बुडबुडे होते, छान फुग्यासारखे, छोटे छोटे फुग्यांच्या आकाराचे बुडबुडे तरंगू लागले हवेमध्ये. हवेमध्ये तरंगू लागले. आणि आर्याला तर खूप आनंद झाला. काय झाला? कोणाला आनंद झाला? आर्याला आनंद झाला. आणि तिने मग आनंदाच्या भरामध्ये उड्याच मारायला लागली. आर्या काय करायला लागली? उड्या मारायला लागली. आणि ती काय म्हणाली? अरेच्छा, हे तर इंद्रधनुष्याच्या रंगांचे बुडबुडे आहेत. मी तर असा इंद्रधनुष्य आकाशात पण पाहिला होता.
त्या आकाशात इंद्रधनुष्याच्या रंगासारखेच हे बुडबुडे तर मला दिसत आहेत. तुम्ही इंद्रधनुष्य पाहिलाय का आकाशातला? हो. कधी पाहिला? पावसामध्ये बघितला की उन्हात बघितला? बरोबर, पावसाळ्याच्या दिवसांमध्ये जेव्हा पाऊस पडून जातो त्यानंतर इंद्रधनुष्य दिसतो आपल्याला. मग त्या इंद्रधनुष्याच्या रंगांचेच बुडबुडे आहेत. इंद्रधनुष्यामध्ये बघा 7 कलर असतात. किती कलर असतात? 7 कलर असतात. छान छान इंद्रधनुष्याचे वेगवेगळे कलर असतात. मग तिने म्हणजे कोणी? आर्याने काय केलं? एक बुडबुडा बोटाने हलकेच फोडला. एक बुडबुडा तिने फोडला. हे पाहून दोघेही खूप हसले आणि एक बुडबुडा फोडला. बघा चित्रामध्ये देखील आपल्याला इथे दिसत आहे. चित्रामध्ये सुद्धा दिसत आहे की तिने तोंडाने एक बुडबुडा फोडला आणि हा जो विवान आहे, विवान देखील बुडबुडे फोडत आहे. तर बघूया, आपण दुसरा पॅरेग्राफ वाचूया आता. विवान म्हणाला, बघ हा मोठा बुडबुडा मी तयार केला. आर्याने तो पकडायला हात पुढे केला पण तो हवेत उडून गेला. ती म्हणाली, अरे वा, हा तर माझ्याशीच खेळतो आहे. दोघांनी मिळून 100हून जास्त बुडबुडे तयार केले. काही छोटे, काही मोठे, काही चमचमणारे. कधी बुडबुडा आर्याच्या नाकावर बसायचा तर कधी विवांच्या केसांवर फुटायचा. बघा, आता हा पॅरेग्राफ आपण समजून घेऊया. विवान काय म्हणाला की बघ हा मोठा बुडबुडा तर मीच तयार केला. आर्याने तो पकडायला हात पुढे केला. आर्याला पकडायचा होता तो मोठा बुडबुडा, पण तो काय झाला? हवेत उडून गेला, वरती उडून गेला. ती म्हणाली, अरे वा, हा तर माझ्याशीच खेळतो आहे. हा बुडबुडा तर कोणाशी खेळतोय? माझ्याशीच खेळतो आहे. आणि दोघांनी मिळून 100पेक्षा जास्त बुडबुडे तयार केले. किती बुडबुडे तयार केले? 100पेक्षाही जास्त बुडबुडे तयार केले. काही छोटे होते, काही मोठे होते, तर काही चमचम करत होते, चमचमणारे. कसे? चमचमणारे बुडबुडे तयार केले. कधी बुडबुडा आर्याच्या नाकावर येऊन बसायचा. तुम्हाला आवडेल का तुमच्या नाकावर बुडबुडा येऊन बसला तर? हो ना? हो. तर कधी विवांच्या केसांवर यायचा आणि फुटून जायचा. डोक्यावर यायचा, केसांवर बसायचा आणि पकडायला गेले की तो काय व्हायचा? फुटून जायचा. काय व्हायचा? फुटून जायचा. तर आता शेवटचा पॅरेग्राफ आहे. आपला पाठ संपत आलेला आहे. मी आता फक्त 3च ओळी राहिल्या त्या वाचन करते. दोघेही खूप मजेत हसत होते. शेवटी आर्या म्हणाली, विवान, आजचा खेळ सर्वात मस्त. विवानही हसून म्हणाला, हो, उद्या पुन्हा नवीन खेळ खेळूया. संपूर्ण अंगण रंगीबिरंगी बुडबुड्यांनी भरले होते. दोघांच्या चेहऱ्यावर फक्त आनंदच आनंद होता. बघा, आपण समजून घेऊया आता वाचलेलं. तुम्हाला समजलं की नाही, पण मी पुन्हा समजून सांगते. दोघेही खूप मजेत हसत होते. कसे हसत होते? मजेत हसत होते. शेवटी आर्या म्हणाली, विवान, आजचा खेळ सर्वात मस्त होता. कारण त्यांना खूप आवडला होता तो खेळ. आवडला होता की नाही आर्याला, विवानला खेळ? विवानही हसून म्हणाला, हो, उद्या पुन्हा नवीन खेळ खेळूया. संपूर्ण अंगण रंगीबिरंगी बुडबुड्यांनी भरले होते आणि दोघांच्या चेहऱ्यावर फक्त आनंदच आनंद होता. अशा पद्धतीने आपला पाठ इथे आज आपला संपलेला आहे. तर या नवीन शब्द दिलेले आहेत, आपण शिकूया. फुंकर म्हणजे काय? तोंडातून हळुवारपणे हवा सोडणे. फुंकर म्हणजे काय? तोंडातून हळुवारपणे हवा सोडणे. तर वातावरण म्हणजे काय? आता वातावरण हा शब्द तुम्ही पहिल्यांदाच ऐकलेला असेल. तर वातावरण म्हणजे पृथ्वीच्या सभोवतालचे हवेचे आवरण. आपल्या आजूबाजूला जी काही हवा दिसते आहे आपल्याला, तर ती जी हवा आहे त्या हवेच्या आवरणालाच म्हणतात वातावरण. काय म्हणतात? वातावरण. बालमित्रांनो, तुम्हाला पाठ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. पाठातील माहिती व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब लगेच करून ठेवा, जेणेकरून पुढे जे मी व्हिडिओ टाकणार आहे त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल. त्यासाठी पटकन सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.